गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। सद्गुरु श्रीराम जगी कोंदलासे भार्येसी घेऊन जगात नांदे जनका परी विदेही दिसे लोचनाला साष्टांग वंदीन सद्गुरु श्रीराम पदाला। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु समर्थ श्री राम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही। महाघोर संसार शत्रु जिणावा प्रभाते मनी राम चिंतित जावा। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। 13 कोटी रामनाम जपाच्या नवरात्र उत्सवामध्ये चिंतनासाठी ठरवलेल्या प्रवचन मालेमधील आज 4थं प्रवचन। त्या प्रवचनातल्या विषयाचं काही चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। सर्वप्रथम भगवान रामराय आणि श्री हनुमंत यांना वंदन। सकल स्थानीय देवांना देवतांना वंदन। सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी आणि सद्गुरु समर्थ श्री श्रीराम महाराज यांच्या श्रीचरणांना वंदन। सकल सत्पुरुषांना संतांना वंदन। आणि आज ठरलेल्या विषयाप्रमाणे भगवंताच्या नामाविषयी थोडं चिंतन करण्याला प्रारंभ। चिंतनासाठी विषय निवडला आहे आपण नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही। महाघोर संसार शत्रु जिणावा प्रभाते मनी राम चिंतित जावा। छान श्लोक आहे। आपण रामाच्या नामाचं स्मरण करण्याच्या हेतूने जपयज्ञ सुरू केला आहे। जप हा यज्ञच आहे आणि त्याप्रमाणे आपण
ठराविक संख्या पूर्ण करण्याकरता सावधपणे रामाचा जप करतो आहो. तेरा कोटी जपाचं महत्व आहे. समर्थांना रामदर्शन होण्यासाठी त्यांनी जेवढा जप केला तो 13 कोटी आहे. आणि म्हणून सगळ्यांना उपदेश करताना 13 कोटी जप करावा असं सांगितलं. आता 13 कोटीच काय म्हणून सांगितलं? समर्थांनी केला हे ठीक आहे, पण आपण उपदेश 13 कोटीचा कशासाठी? काही विचार करावा. मोजणे हा हेतू नाहीये, फार मोठी संख्या एवढा अर्थ आहे त्याचा. त्यांचं प्रवचन होतं ना, किती गर्दी होती हो. आपण गेलो होतो प्रवचनाला, विचारलं आपल्याला कोणी किती गर्दी होती प्रवचनाला. आपण काही श्रोत्यांना मोजतो का तिथे बसून? 1, 2, 3, 100, 700, 2000, 5000 आपण काही मोजीत नाही. पण ती गर्दी पाहून एक अंदाज आहे. खूप गर्दी जमली म्हणजे आपण पटकन उत्तर देतो. हजारो लोक होते. मोजले काहीच नाही, पण गर्दीचा अंदाज आहे. आता किती श्रोते बसले, 10-12 असले तर डोळ्यापुढे पटकन कळूनच जातं. अफाट गर्दी जमल्यावर आपल्याला ते मोजता नाही येत. पण फार लोक आले होते प्रवचनाला. एवढं सांगायला जसं हजारो काय हो, पंढरपुराच्या यात्रेला किती लोक होते? हजारो नाही, लाखो लोक होते. असतील 15 लाख. कुंभमेळ्यामध्ये किती लोक येऊन गेले? लाखो. अहो लाखोनी काय मोजता? कोट्यावधी लोक हरिद्वारला कुंभमेळ्याला जाऊन आले. कोट्यावधी. ते 1, 2, 3 मोजणे हा हेतू नाहीये. फार मोठी गर्दी, फार मोठी संख्या सांगायची असली की आपण मध्यम प्रकार असेल तर शेकडो लोक होते. त्याहून जास्त असेल तर हजारो होते. त्याहून जास्त असतील तर लाखो होते. आणखी जास्त असते तर कोट्यावधी होते. 13 कोटी जप कर याचा अर्थ खूप जप कर असाच आहे फक्त, बाकी काही नाही. खूप जप कर. खूप म्हणजे किती करू? आपल्याला मोजता नाही येणार इतका कर. आपल्याला केव्हा मोजता नाही येणार? आपण सतत केला तर, जन्मभर अहोरात्र करीत राहिलो तर. म्हणून 13 कोटी जप कर याचा अर्थ आयुष्यभर तू राम राम म्हणतच राहा. इतकं म्हणण्याची गरज आहे का? पाहू एक दृष्टांत पाहू त्याच्यासाठी. आपण आपल्या इथे अमरावतीला देवीचं नवरात्र असतं. मोठी यात्रा असते. यात्रेत दुकानं लागतात, काही खेळ असतात, मोठ्या माणसांसाठी काही असतं, लहान पोरांचे काही खेळ असतात. 1 वर्ष याला झाले, आता पुष्कळ वर्ष झाले. 1 वर्ष तिथे एक खेळ मांडला होता, नेमबाजी. त्या नेमबाजीचा खेळ मांडणाऱ्यांनी एक फलक, कापडी फळा लावून ठेवला होता. त्यावर आपले पोरं, लहान पोरांचे फुगे असतात, रबरी फुगे खेळण्याचे. त्यांनी एवढे एवढे लहान फुगवून खूप फुगे त्या पडद्यावर बांधून ठेवले होते. तो फटाके उडवण्याची जी बंदूक असते ती त्यांनी ठेवली होती. त्या बंदुकीत टाकता येतील अशी लहान लहान खडे ठेवले होते. नेमबाजी. पोरांनी तिथे जाऊन उभं राहायचं, मोठे माणसं यायचे, त्याला तो बंदूक आणि 3 खडे द्यायचा. त्यात एक खडा घालायचा, छर्रा,
मारायचा, एक फुगा फोडायचा. पहिल्याच खड्याने जर फुगा फुटला तर जिंकलाच तो त्याच्या खेळात. पहिला खडा नाही फुग्याला लागला, मग त्याने दुसरा खडा वापरायचा. दुसराही नाही लागला तर तिसरा वापरायचा. आणि तिसरा खडा फेकल्यावर जर फुगा नाहीच फुटला, त्याचे तिन्ही नेम वाया गेले, त्याला काही बक्षीस नाही. पण 3 पैकी एका खड्याने जर फुगा फुटला तर तो त्याला काहीतरी बक्षीस द्यायचा, 1 रुपया बक्षीस द्यायचा. आणि तो पैसे कुठून आणायचा? तर नेम मारण्यात ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांच्याकडून तो 4-4 आणे शुल्क वसूल करायचा भाग घेण्याचं. मग 4 आणे द्यायचे, 3 नेम मारायची परवानगी. त्याच्यामध्ये नेम लागला, एखादा फुगा फुटला तर 10 रुपये मिळायचे. याप्रमाणे तो खेळ. एक वेळा मी गेले तर मला तो खेळ दिसला. म्हटलं काय आहे पाहू, कशाचे फुगे लावलेत. गेले, खेळ कळला मला. आणि मला वाटलं आपणही नेम मारावेत. 4 आण्यात 10 रुपये मिळाले म्हणजे केवढं मोठं आहे. आणि म्हणून 4 आणे भरले. ती बंदूक घेतली, 3 खडे मिळाले. मी मारला, पहिला खडा मारला. जिथे फुगा नव्हता तिथे लागला तो. दुसरा मारला, फुगा नसलेल्या जागी लागत जायचा. 3ही खडे वाया गेले, माझे 4 आणे वाया गेले. 10 रुपये तर जाऊ दे, पण 4 आणे गेले. मी जिद्दीला पेटले, असे पैसे फुकट नाही घालवायचे. पुन्हा 4 आणे भरले, पुन्हा 3 नेम, पुन्हा 4 आणे भरले, पुन्हा 3 नेम. 15-20 वेळा मी 4-4 आणे भरतेच आहे आणि खडे मारतेच आहे. जिथे फुगा नाही तिथे प्रत्येक वेळी लागत होता. पण जिद्दीला पेटले. काही हो, आता 10 रुपये तर याच्याकडून मिळवीनच. पुष्कळ 30-35 वेळा नेम मारले. एका फुग्याला 1 खडा लागला, 10 रुपये घेऊन घरी आले. गमावले किती, पण त्या गमावल्याचं वाईट नाही वाटलं. 10 रुपये मिळाल्याचा खूप आनंद झाला. मुद्दा आहे, दृष्टांतात फार मजा आहे. एक नेम सहसा लागत नाही, 2-3ही लागणं अवघड जातं. पण नेम मारीतच जर बसलो तर 1 तर लागतोच ना, असा याचा अर्थ आहे. आता ह्या दृष्टांतानंतर एक गोष्ट सांगते आणि गोष्टीनंतर दृष्टांताचा अर्थ पाहू. एक ऋषी होते. गावाबाहेर आश्रम होता. त्यांना एक 10 वर्षाचा पोरगा होता. काय त्या ऋषींची प्रसिद्धी, किती दुःख असो प्रपंच करणाऱ्याला, रोगराईचं दुखणं असो, पोरं जगण्या मरण्याचं असो, शिक्षणाचं असो, भांडण्याचं तंड्याचं असो, शेतीवाडीचा असो, कोणताही त्रास असो, ते ऋषीकडे यायचे लोक. ऋषी त्यांना काही सांगायचा, मंत्र द्यायचा आणि त्याच्या साह्याने त्या लोकांची सगळी दुःख नाहीसे व्हायचे. अशीच त्यांची प्रसिद्धी. रोज सकाळपासून त्यांच्याकडे लोकांची गर्दी आणि ते उपचार सांगायचे. एक दिवस ते नदीवर स्नानाला गेले होते आणि कोणीतरी एक माणूस मोठमोठ्याने रडत रडत आला. महाराज मला सोडवा, महाराज मला वाचवा, मला फार दुःख होतंय.
आले ते त्यांच्या अंगणामध्ये. त्यांचा तो 10 वर्षाचा पोरगा बाहेर आला. कुठं आहे रे तुझा बाप? ते स्नान करायला गेलेत. मग आता माझं कसं होईल, मग आता माझं कसं होईल? तो आणखी आणखी रडतो. पोरगं म्हणालं, काय झालं काका तुम्हाला? तुला काय सांगू, तुला त्यातलं काय कळणार आहे? सांगून तर पहा. बाबा बरोबर मी राहतो, थोडं थोडं मलाही समजतं. तुम्हाला इतकं दुःख आहे ते मला पाहवत नाही, तुम्ही सांगा, जमलं तर मी उपाय करतो. तुला काय सांगून आणखी रडतो, तुला काय कळणार, आणखी रडतो, पण तुम्ही सांगा. शेवटी त्यांनी सांगितलं त्याला काय दुःख आहे ते. बसा बसा, आधी बसून घ्या. दुःख सांगून झालं. या पोराने उपाय सांगायचं ठरवलं आणि उपाय सांगितला त्याला. तू माझ्या गोविंदाचं नाव 3दा म्हण. माझ्या गोविंदाचं नाव फक्त तू 3दा प्रेमाने म्हण. तुझ्या पोराला जसं प्रेमाने हाक मारतोस तसं माझ्या गोविंदाला तू 3दा हाक मार. आणि 3दा हाक मारायचं सांगितलं. त्या अत्यंत दुःखी माणसाने गोविंद 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 प्रेमाने 3दा म्हटलं. त्याचं समाधान झालं. त्याला खूप आनंद वाटला. शाबास बेटा, तुझ्या वडिलाची कला तुझ्याजवळ आली. मला खूप आता आनंद आहे, मी आनंदाने घरी जातो. तो त्या पोराच्याच पाया पडला, निघून गेला. पोरगं अंगणातच खेळत राहिलं. त्याला इतका आनंद झाला की मी एका माणसाला बरा केला. आता बाबा आले की सांगतो, बाबा एका रडणाऱ्या माणसाला मी हसवलं. मग बाप आपल्याला जवळ घेईल, पाठीवर थाप मारील, बापाला आनंद होईल आणि बाप म्हणेल, शाबास पोरा, लोकांचे दुःख घालवायला आता तुला जमलं. थोड्या वेळाने पिता घरी आला. हा नाचत उड्या मारत अंगणाच्या बाहेर चाललाय. बापाला एकदा केव्हा सांगतो. आणि त्यांनी सांगितलं, बाबा एक जण आला होता. कोण आला होता? नाव नाही विचारलं. आला होता एक जण. काय म्हणाला? खूप रडत आला होता. त्याला काही खूप दुःख होतं. तुमच्याकडे येतात ना लोक, तसाच होता तो. आणि मी त्याला उपाय सांगितला, तुमची आठवण केली आणि त्याला उपाय सांगितला. शाबास बेटा, त्याला बरं वाटलं का? हो, तो आनंदाने घरी गेला. तू काय उपाय सांगितला? मी त्याला म्हटलं, माझ्या गोविंदाचं नाव तू 3दा म्हण. पोरग बापाला चिकटून उभं राहिलं होतं. बाप आपल्याला कुरवाळील म्हणून. त्याचे पाय धरून पोरग उभं आहे. माझ्या गोविंदाचे नाव तू 3दा म्हण. 3दा म्हण, गोविंदाचं नाव 3दा म्हण, असं सांगितलं. आणि बापाने पोराला लोटून दिलं खाली. पोरग एवढ्या कुरवळण्याची आशा करून उभं होतं की आनंदाने बाप आपल्याला शाबासकी देईल, तर त्याने लोटून दिलं. मूर्खा, माझ्या पोटी जन्माला ना, असं काहीच्या काही उपाय सांगितला नाही. पण बाबा त्याला बरं वाटलं ना. चुकला का उपाय? चुकला म्हणजे पार चुकला. मग असं नको होतं का सांगायला? काय चुकलं बाबा याच्यामध्ये? गोविंदाचं नाव एकदा म्हटल्याने जिथे बरं वाटतं, तू गोविंदाचं नाव 3दा म्हणायला सांगून त्या नामाची किंमत कमी केलीस. तू गोविंदाला सामर्थ्य नाही असं समजतो. आणि याप्रमाणे तू फार मोठा दोष केला. तुला मी शाप देतो. गोविंदाच्या नावाची किंमत एवढी ज्याने घालवली
त्याची गोविंदावर श्रद्धा कमी आहे, त्याला मी शाप देतो. त्या पोराला शाप दिला, तुला पुढचा जन्म कोळ्याचा मिळेल. मग बाबा माझं कसं होईल आता? मला काय करावं लागेल शापातून मुक्त व्हायला? ज्या गोविंदाला तू तीनदा त्रास दिलाय त्याचीच तुला आठवण करीत राहावं लागेल. एक वेळा तो गोविंद पुष्कळ वर्षांनी अवतार घेईल, राम अवतार घेईल. राम अवतार घेऊन त्याच्या चरित्रात त्याला वनवासाला जावं लागेल असं आहे. तो वनवासाला जाताना या ठिकाणाहून जाईल. ही गंगा आहे पुढे, त्याला गंगेतून तू पार करून द्यायचं. गंगेच्या पलीकडे तू जेव्हा त्या गोविंदाला नेऊन पोहोचवशील तेव्हा तुझ्या ह्या पापामधून तू मुक्त होशील. तो जो पुनर्जन्माने कोळी होऊन आला तो राजा गुह, काही लक्षात ठेवा. राम अवतारात ज्याने रामाला गंगा पार केलं तो निषाद, तो राजा झालाय, गुहक राजा. म्हणजे एकदा नामाने सगळं शांत होतं, छान काम होतं. तिथे तीनदा म्हणून आपण नामाचं सामर्थ्य कमी ठरवतो. आणि म्हणून इतका जप केला म्हणजेच राम भेटेल असं नाही समजायचं. रामाचं सामर्थ्य आणि त्याचं नावाचं सामर्थ्य फार मोठं आहे. एकदाच पुरतं नाम घेणं, काही जास्तीची गरज नाही. मग 13 कोटी समर्थांनी चूक शिकवलं का? त्यांनी चूक नाही शिकवलं. साधारण माणसाचं एकदा म्हणणं वायाच जातं. शुद्ध चित्त, निष्पाप चित्त, रामावरची दृढ श्रद्धा, रामाची भक्ती, पाप न करणे, एवढ्या गोष्टी एकत्र जेव्हा होतात तेव्हा एकदाच नाव पुरतं. ते एकदाच जमेपर्यंत आपण तेच नाव पुन्हा पुन्हा म्हणत राहायचं. म्हणजे तसं एकदा आपलं चरित्र होऊन जातं. केव्हा तरी आपलं तसं नक्की होईल. श्लोक एकदा म्हटला की नाही पाठ होत, 10-20 वेळा म्हणतच राहा की पाठ होतो. ज्याचं एका करण्याने भागत नाही त्यांनी पुन्हा पुन्हा करायचं. म्हणून हे 13 कोटी. आणि माझा तरी समज असा आहे आपण आत्तापर्यंत 13 कोटीपेक्षा जास्त जप केलाही आहे, पण अजून त्याचं फळ दिसत नाही आहे. याचा अर्थ जेवढ्या अटी पूर्ण करून तो जप व्हायला पाहिजे तो अजून नाही झाला आपला. म्हणून आपण करीत राहायचं, नाराज नाही व्हायचं, निराश नाही व्हायचं. त्याच्यासाठी माझं उदाहरण सांगितलं. खडे मारतच बसले, मी हारलेच नाही, जिद्द सोडलीच नाही. 10 रुपये तर मिळवीनच. त्याच्यासाठी आणखीनही मला 4 आणे भरावे लागले असते. मी 10 रुपयापेक्षा जास्तही भरले असते, पण ते 10 रुपये तर मिळवलेच असते. याला जिद्द म्हणतात. नाही माझ्या एका माळेने राम भेटला का, दुसरी माळ. इतका जप करील की एका मण्यामध्ये रामाला येणंच भाग पडेल, एवढी जिद्द ठेवावी. म्हणून ती गुहकाची गोष्टही बरोबर आहे. रामाचं एवढं सामर्थ्य की एकदा राम म्हटलं तर त्याचं यश आहे. आणि समर्थांचं 13 कोटीही बरोबरच आहे. कारण एवढं सगळं सामर्थ्य आपलं तयार होईपर्यंत एका नामाने काम होत नाही. अनेकदा म्हणावं लागतं की एक नेम लागूनच जाईल. आणखीन एक मुद्दा, 13 कोटी जप करायला आपल्याला किती वेळ लागेल सांगा? एक नवरात्र पुरल का?
2 नवरात्र पुरतील का? नाही पुरत 1 नवरात्र. पण मागच्या वर्षी तर केलं ना 13 कोटी जप. तो एकट्याचा नाही आहे, लक्षात ठेवा. एकट्याचा 13 कोटी पाहिजे. तुमचा सगळ्यांचा मिळून, मी सांगितलं म्हणून तुम्ही केला, तेवढंच 13 कोटीचं श्रेय मला नाही मिळत. एकट्याचा 13 कोटी. असेही महावीर आहेत एकटे 13 कोटी जप करणारे. प्रश्न होता 13 कोटी जप करायला वेळ किती लागेल? त्याला सांगते किती वेळ लागेल. आपल्या ह्या संपूर्ण शरीरावर, या कातडीला छिद्र आहेत. कातडीभर शरीरावर छिद्र आहेत. त्या प्रत्येक छिद्रावर एक एक केस आहे छिद्र बंद ठेवणारा. या छिद्रांची संख्या एकंदर 3.5 कोटी आहे. शरीरावरील छिद्रांची संख्या 3.5 कोटी आहे. 3.5 कोटीचा विचार केला तर 2दा मोजले म्हणजे 7 कोटी होतील. 3दा मोजले म्हणजे 10.5 कोटी होतील. 4दा मोजले म्हणजे 14 कोटी होतील. ही छिद्र 4दा मोजा, 14 कोटी होतात. आणि हे प्रत्येक छिद्र एक एक मुख आहे. हे जसं आपलं तोंड आहे ओठांनी बंद होणारं, असेच हे सगळी छिद्र आहेत. ओठ मिटल्यावर हे तोंड बंद होतं. देवाने ते तोंड त्या केसाने बंद ठेवलं. त्या केसाला रोम नाव म्हणतात. या रोमाने त्वचेवरची छिद्र बंद झाली आहे. कधी कधी काही काही छिद्र उघडतात. केव्हा उघडतात अनुभव आहे. खूप गरमी झाली म्हणजे घाम येतो, तो त्याच छिद्रातून येतो, तेव्हा ती छिद्रे उघडी होतात. असा घाम आणखीन सगळ्या अंगाला एकदम जबरदस्त हार्ट अटॅक येतो तेव्हा होतं. शरीराची प्रत्येक छिद्र उघडतं आणि प्रत्येक छिद्र उघडतं त्यावेळेला 3.5 कोटी मुखे काम करायला लागतात. तोपर्यंत ती बंद आहेत. ओठ उघडले की हे तोंड उघडं होऊन काम सुरू होतं. ती छिद्रे उघडली म्हणजे हार्ट अटॅक आल्यावरचा हा अनुभव आहे लोकांचा, रोग्यांचा. अशा प्रकारे देवाचं नाव म्हणावं एकदा की अष्टसात्विक भाव जागे होतील. या सात्विक भावाच्या जागे होण्यामध्ये अंगातून घाम येतो आणि 3.5 कोटी मुखे उघडली जातात. आणि वैखरीने हे तोंड जेव्हा एकदा राम म्हणतो त्याच वेळेला ही छिद्रे उघडली गेली तर तीही सगळी मुखेच आहेत आणि तीही राम म्हणतात. म्हणजे एकदा राम म्हटला असताना 3.5 कोटी राम म्हटला जातो. रामाचं एवढं प्रेम, एवढी भक्ती, नामाच्या सामर्थ्यावरची श्रद्धा, एवढं सगळं भांडवल जर आपल्याजवळ असेल तर एकदा नाम म्हटलं असताना 3.5 कोटी वेळा होऊनच जातं. इतकी मुखेच आहे शरीरावर. म्हणजे फक्त 4 वेळा जर म्हटलं तर 14 कोटी जप होतो. आता 4दा राम म्हणायला किती वेळ पाहिजे सांगा. तेवढ्याच वेळात 13 कोटी जप होतो. मग मी संकल्प केलाय 14 कोटी 13 कोटी जपाचा. तुम्ही सगळे जप करून माझ्याकडे नोंदी करा. कशाला तुमच्याकडे मागायचं? मी माझं चरित्र असं बनवायचं की माझ्या चित्तात रामाचंच प्रेम आहे, रामाची भक्ती आहे.
त्याच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे. मी जर इतकी भक्त रूपाने तयार झाले तर 3.5 कोटी जप मी काही क्षणात पुरा करते. 13 कोटी जप तर काही मिनिटाच्या आत होऊन जातोय. संख्येबद्दल बोलणं झालं, पण निष्कर्षाने काय बोलायचं आता, ते सगळे प्रकार लक्षात जरी ठेवले तरी आपण पुन्हा पुन्हा राम 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 असा जप करीत बसलो तरी असे सगळे गुणधर्म आपल्या अंगी येतील असा एखादा क्षण आपल्या जीवनात उगवेलच. आणि तेवढा तो एक वेळेला म्हटलेला राम नामाचा उच्चार हा आपलं कल्याण करील. तो आपल्या जीवनात लवकर येवो. किती दिवस त्याच्यासाठी वाट पाहू. शबरीला समोर आणा. शबरीने राम भेटण्याची 80 वर्ष वाट पाहिली. नाही थकली ती. राम येतील, मी त्यांची पूजा करील, पूजेची तयारी करू, 80 वर्ष बसते. 8व्या-9व्या वर्षी शबरी घर सोडून गेली आणि मातंग ऋषीच्या आश्रमात गेली. दक्षिणेमध्ये आहे मातंग ऋषीचा आश्रम. बसली आणि मातंग ऋषीने सांगितलं, होरी, एक दिवस याच मार्गाने राम जातील आणि तुला दर्शन देतील. 8व्या-9व्या वर्षी बसली आहे जप करीत आणि पूजेची तयारी. राम आले की उशीर नको पूजेला, लागलीच पूजा करू आपण. गोष्ट तुम्हाला माहीत आहे शबरीची. 88व्या वर्षी शबरीला राम भेटलेत. इतके दिवस वाट पाहिली. मग आपल्या जीवनामध्ये तर रामाने प्रकट होण्याचा क्षण या जपात कधी येईल वाट पाहत बसा ना. काय बिघडलं. बससाठी स्टॉपवर जाऊन उभं राहायचं की बसची कशी वाट पाहतो. केवढा आतुर असतो, कासावीस असतो. बसला नावं ठेवतो, बसवाल्याला नावं ठेवतो, गर्दीला नावं ठेवतो, पण बसची वाट पाहतो. असं रामाच्या भेटीची वाट पाहावी. येईल तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. हरीचा स्वभाव आहे की याला मी भेटलो पाहिजे. आपल्यासाठी नाही, त्याचा स्वभाव आहे की भक्त हाक मारतोय तर मी गेलो पाहिजे. याप्रमाणे हरीने आपल्याला भेटावं, येईलच अशी श्रद्धा ठेवायची. जप करीतच बसावा. हो, तो क्षण येईपर्यंत करावा. त्यानंतर झाले साधनाचे फळ. सगळं सफळ झालं. आता काही साधनच नाही राहणार. आता इतका वेळ म्हणायचं म्हणजे केवढा स्टॅमिना पाहिजे. कंटाळा येतो की नाही, त्रासही वाटतो. मग हे 3 माळा केल्याशिवाय नाही उठायचं म्हणते. पण माझी चहाची वेळ झाली, 2च माळा झाल्या. नाही, आपल्या सगळ्या सवयी बाजूला ठेवायच्या आणि तितकं करेपर्यंत नेटाने बसायचंच. तेवढा जप करायचा, करीतच राहायचं, आयुष्यभर करायचं. एक आयुष्य नाही पुरलं तर पुन्हा जन्म घेऊन करीतच राहायचा. राम आपल्याला भेटायला येईल, रामाचं कामच आहे. आपण नाही थकायचं. किती पैसे लागतील हो. मला ते 10 रुपये मिळवायसाठी 4 आणे भरावे लागले. मग राम भेटायसाठी जप करायला मला किती पैसे लागतील.
न वेचे ग्रंथीचे अर्थ काय. गाठोडी बांधलेली पैशातलं एकही पैसा नाही आपल्याला लागणार. बँकेचा बॅलन्स तसाच राहील, खिशातले पैसे तसेच राहील, एकही पैसा निःशुल्क साधन आहे. यज्ञ करायचं साधन धरलं तर पैसे लागतात, यात्रेचं साधन धरलं तर पैसे लागतात, पूजा साधन धरलं तर पैसे लागतात. गाव भोजन करू, ब्राह्मण भोजन करू, गोरगरिबाचं भोजन करू, सुवासिनींच्या ओट्या भरू, हे सगळे साधनच आहेत, पैशाचे आहेत. हे सोपं नाही आहे, पैशाच आहे. मग आता साधन नामाचं करतो, किती पैसे लागतील. एक खडकू लागत नाही. मग तुम्ही जप करून द्या मला, हो देईन. एका माळेचे तुम्ही किती पैसे घेता, असं काही आहे का. मग तुम्ही मला 10 माळा करून द्या, किती पैसे पडतील 10 माळेचे. न वेचे ग्रंथीचे अर्थ काही, एक पैसा नाही लागत. बरं, पैसा नाही, फुकटात होत आहे, ठीक आहे. त्रास किती होईल. नाम उच्चारताना काय कष्ट आहे. दिवसभर हे तोंड चालूच तर असतं आपल्याला. कधी तोंड दुखलं का आपलं. त्या पोरांच्या मागे धावून बडबड करून करून आपण म्हणतो आता माझं तोंड दुखलं, पण दुखत नसतंय. शब्द उच्चार करताना काही त्रास नाही शरीराला. पोरांच्यासाठी तरी या वैखरीने ओरडावं लागतं, पण अशा ओरडण्याची जपाच्या वेळी गरज पण नाहीये. मोठ्याने जप करता येतो श्रीराम जय राम जय जय राम, पुटपुटून करता येतो जय जय राम, मनातल्या मनातही करता येतं. वैखरीने बोलावंच लागतं अशी अट नाहीये. वैखरीने शब्द स्पष्ट उच्चारून जो जप होतो त्याला घोष म्हणतात. तो घोष करणे, करी घोष या जानकी वल्लभाचा घोष आहे. जवळ बसलं जप करणाऱ्याच्या तर हळूहळू ऐकवतो, त्याचं हळूहळू सुरू असतं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. कळतं शेजारी बसल्यावर. त्याला उपांशो जप म्हणतात. आणि मनात जप, ओठ हलत नाही, डोळे हलत नाही, काही नाही, मनातल्या मनामध्ये जप सुरू असतो. त्याला मानस जप म्हणतात. सर्वात श्रेष्ठ जप मानस जप आहे. कोणत्याही प्रकारे, 3 मधल्या कोणत्याही प्रकाराने जप करा. हळूहळू पुटपुटत म्हणा, मोठ्याने श्रीराम जय राम म्हणा, मनातल्या मनात म्हणा. फळ सारखंच आहे. आणि म्हणून फार मोठ्याने म्हणून जर घशाला त्रास व्हायला लागला, नको मोठा आवाज काढू, जप सुरू राहतो. म्हणून आपल्याला जेणेकरून त्रास नाही असं कष्टाशिवाय रामाचा जप करता येतो, नाम म्हणता येतं. उच्चारितात कष्ट नाही, काही त्रास नाही. इतकं सोपं साधन आहे. यज्ञाचं साधन जर धरलं तर पैसा लागतो एक पाहिलं, आणि दुसरं एकदा आहुत्या सुरू झाल्या म्हणजे 4-4 तास त्या अग्नीच्या शेजारीच बसावं लागतं. केवढे कष्ट आहे. पंढरपूर पायी यात्रेला चाललो, चालण्याचे केवढे कष्ट आहेत. 1000 माणसं जेवू घाली, एवढ्यांचा स्वयंपाक सोपा नाही. दिला कोणी स्वयंपाक करून, एवढ्यांना वाढणे सोपं नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये कष्ट आहेत. हे एकच साधन आहे,
शरीराला कष्ट नाही, वाणीला कष्ट नाही, पैसा खर्च होत नाही. मग याचं फळही तेवढं चांगलं नसेल. एवढं जे स्वस्तात असतं ते चांगलं नसतं. 25,000ची पैठणी आणि 1100 रुपयाची पैठणी, कोणती चांगली असते? नाव जरी पैठणी असलं, त्यांनी मला 25,000ची पैठणी दिली, काय मजा वाटते. देऊन दिलं त्यांनी, फक्त 1100चीच पैठणी दिली मला. मी का एवढी बारीक सारीक लहान व्यक्ती आहे का? 1100 रुपयाची. म्हणाला, ताई तुम्हाला मी पैठणी देतो, हे दिलं फडकं. ते कसं त्याने विहिणीला 25,000ची घेतली. आपलं डोकं असं चालतं, कमी पैशात जे मिळतं ते हलकं असतं, जास्त पैशात मिळतं ते छान मौल्यवान असतं. मग कमी पैशाचं हलकं असतं, मग फुकटात मिळालेलं तर फारच हलकं असेल. जावयाला व्याह्याला कशी छान पुरणपोळी वाढायची करून, त्यांच्या पंक्तीला आम्ही गेलो. आपली इकडून जळाली, तिकडून कच्ची राहिली, त्यात पुरण कमी भरलं, अशी आम्हाला वाढली. लक्ष नाही दिलं, मेहनत नाही केली, आमच्यासाठी केलं. उरल्या 2-3 पोळ्या. दुसऱ्या दिवशी दारावर भिक्षा करायला त्याला घातली. एकाच व्यक्तीने पोळ्या केल्या. एक पोळी केली जावयासाठी, दुसरी केली आमच्यासारख्यांसाठी, तिसरी केली भिक्षेकऱ्यासाठी. फरक आहे ना. मग याप्रमाणे जे स्वस्तात होतं ते खूपच हलकं, फुकटात होतं ते फारच हलकं. असं लक्षात घ्या. म्हणून यज्ञ, यात्रा, भोजनावळ्या या सगळ्या साधनांना कष्टही आहेत आणि खर्चही आहे. आणि या नामसाधनामध्ये कष्टही नाही, खर्चही नाही. हे फुकटात तर बेटे, याच्यात ताकदच नसेल. हे साधन हलकं असेल नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा. या प्रपंचात फार त्रास आहे. हा त्रासदायक प्रपंच आपण जिंकू शकतो या रामनामाने. इतक्या ताकदीचं फळ आपल्याला यात मिळतं. म्हणून हे फुकटात आहे, कमी श्रमाचं आहे, म्हणून याची किंमत कमी नका समजू. प्रपंचासारखं जे दुःखदायी ते आपण जिंकू शकतो या रामनामाने. आणि म्हणून हा घोर संसार शत्रू जिणावा. कशाच्या साह्याने? रामचिंतन, रामस्मरण आणि रामजप. सर्वात श्रेष्ठ चिंतन, दुसऱ्या क्रमांकावर स्मरण आणि तिसऱ्या क्रमांकावर जप. तिन्ही ठिकाणी आपल्या ताकदीप्रमाणे 3 पैकी कोणत्या साधनावर राहावं. एकाच ठिकाणी पोहोचू आपण. नागपूरहून मुंबईला, पुण्यात विमानाने गेले तरी मुंबईच येते, रेल्वेने गेले तरी मुंबईच येते, बसने गेले तरी मुंबईच येते, शेवटी पायी चालत गेले तरी मुंबईच येणार आहे. म्हणून कोणतंही साधन कमी प्रतीचं न समजता, आणि हे नामसाधनासारखं उत्तम साधन नाही. आणि याच्या साह्याने प्रपंचाचं विस्मरण होऊन आनंदाचं स्मरण सुरू राहतं. सगळे दोष जातात, पैसा लागत नाही, कष्ट पडत नाहीत. आणि संसारासारखं दुःखदायी गोष्ट, या संसारात फार दुःख आहे.
असं झालं तरी दुःख, नाही झालं तरी दुःखच. एका कुटुंबामध्ये एक पोरगी होती, तिचं लग्न झालं, सासरी गेली. आता पहिल्यांदाच सासरून माहेरी येणार ती पोरगी लग्नानंतर. तिला भाऊ पण होता. तो भाऊ अमेरिकेला होता आणि त्याचं यायचं ठरलं. विमान लेट झालं म्हणा का काहीतरी बिघडलं, ठरलेल्या वेळेत पोहोचला नाही. हे ते आज आता लग्न झालेली मुलगी सासरून पहिल्यांदा माहेरी येते. संध्याकाळपर्यंत ती येणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत पोरगा येणार आहे. आधी पोरगा पोहोचणार होता, पोरगी उशिरा येणार होती जरा. आता झाली 5 वाजायच्या पुढे कोणी केव्हाही येऊन पोहोचतील म्हणून त्यांचे आईबाप, ते घरचे कुटुंबीय, 2 जण मुख्य लोक अंगणात येऊन थांबले. फेऱ्या मारतायत अंगणात. आणि अंगणामध्ये फेऱ्या मारत असताना लक्ष इकडून, आता याची गाडी येईल, त्याची तिकडून ती येईल, कोणीतरी येईल. पोराचं थोडं अनिश्चित होतं, त्याच्या प्रवासाचाही अनिश्चित होतं. कदाचित आज येणारही नाही असंही झालं असतं. आणि पोरीचंही असं अनिश्चित होतं की ती तिच्या वेळेप्रमाणे केव्हाही पण येणार होती. यांनी ठरवलं हे आज दोघंही येतील. वाट पाहत आहे, वेरधारा चालल्यात. आली एवढ्यात एक रिक्षा आली. यांना वाटत होतं की पोरगं आलं असेल, त्याचा अनिश्चित होतं पण जमवलं असेल त्याने, पोरगंच आलं असेल. रिक्षेपर्यंत समोर गेले तर रिक्षेमधून पोरगं नाही उतरलं, रिक्षेतून पोरगी उतरली. विवाह झालेली मुलगी आली आणि एकटीच आली, सोबत जावंही नाही. यांना इतकं वाईट वाटलं पोरगी आली तर. तिचं स्वागत दूर राहिलं, आनंद दूर राहिला, वाईटच वाटलं. ही वेळेच्या आधी आली कशी एक गोष्ट, आणि एकटी आली, जावंही आला नाही. पळून आली का, हाकलून दिलं का, अशा शंका सुरू झाल्या. आणि वाईटच फार वाटलं. आली ती. पहिला प्रश्न, जावई नाही आला, आज कामातून वेळ नाही मिळाला, उद्या सकाळी येतील. चला, म्हणजे उत्तर ऐकून समाधान वाटलं. झालं, पोरगी घरात आली. आता त्याची वाट पाहणं चालू. तो अजून आलाच नाही, तो अजून आलाच नाही. पोरगी आल्याचा आनंद झाला नाही, एकटी आली म्हणून. आणि पोरगा न आला म्हणूनही आनंद नाही झाला. म्हणजे प्रपंचामध्ये पहा, आलं कोणीतरी आनंद नाही, नाही आलं तरी आनंद नाही. काय पाहिजे याला? हा प्रपंच घोर आहे, भयंकर छळणारा आहे. आज एका रिसेप्शनला जायचंय, ठरलं, तयारी बियारी केली. आज नळ येण्याचा दिवस नाही, पण आज नळ आला. नळ आल्याचं वाईटच वाटलं. रोजच्या दिवशी आला नाही म्हणून वाईट वाटलं. आता नळाने यावं का न यावं, तुला काहीच सोसत नाही. ह्या प्रपंचातली कोणतीही गोष्ट आनंददायी नाही. ही आपल्या मनाने आपण ठरवून घेण्याची, आपल्या विचाराची दिशा दुरुस्त केल्याशिवाय प्रपंचात एकाही क्षणी आनंद नाही. म्हणून याला घोर म्हटलंय. घोर म्हणजे गंभीरपणे दुःख देणारा, तो घोर आहे हा प्रपंच.
गंभीरपणे ताप आला, काही चांगलं नाही ताप येणे, दुखणं कोणतंच बरं नाही. आणि न सांगताना एक फोन आला की आम्ही 7 जण येतोय आज तुम्हाला भेटायसाठी, रात्री थांबणार आहे, रात्रीचं भोजन करू, रात्रभर थांबू, उद्या सकाळी जाऊ, आम्ही 7 जण येतोय. त्या फोनचं नाही बरं वाटलं, ते नको, आवडलंच नाही, ताप आल्याचं आवडलं. कारण फोनवर सांगितलं तुम्ही येताय पण मी नाही व्यवस्था करू शकत, 2-4 दिवसापासून मला खूप ताप आहे, मी आजारी आहे. फोनवाल्याने सांगितलं की ठीक आहे, मग आम्ही नाही येत. ताप आल्यामुळे एवढे कष्ट वाचले ना. 7 जणांना भाकरी करून घालायची सोपी गोष्ट असते. ते झोपायचे, सकाळचा चहा करणे आलं ना. म्हणून ताप आल्याचा खूप आनंद झाला. गोष्ट चांगली आहे का ताप येणे, पण ह्या कष्टातून त्या तापाने वाचवलं म्हणून आनंद झाला तापाचा. मांडव परत नेलं, पोरगीन जावं येतात आणि ताप आला, बरं वाटतं का? तापच आहे ना. मग ताप आनंददायी आहे का दुःखदायी आहे? ते पाहुणे यायचे तेव्हा आला तर ताप आनंददायी आहे, आणि जावं यायच्या वेळेला ताप आला तर तो दुःखदायी आहे. मग ताप नक्की दुःखदायी आहे का सुखदायी आहे? ह्या प्रपंचातली प्रत्येक गोष्ट अशी घडली तरी त्रास करते, नाही घडली तरी त्रास करते. म्हणून याला घोर म्हटलं. याच्याबद्दल नाही ठरवता येत. रोज असं काही सुरू आहे आणि प्रपंचातला एकही दिवस आनंदाचा जात नाही. मानून घ्यायचा त्यातले त्यात बरा. मग याच्यात आपली समबुद्धी राहिली पाहिजे. असं झालं तरी आपली स्थिती तीच, आणि तसं झालं तरी मनाची स्थिती तीच, हालू द्यायची नाही. अशी मनाला ताकद राम राम म्हणत राहिल्याने येते. जप करणारा, देवभक्ती करणारा, स्मरण करणारा हा सहसा हालत नाही, सगळं सहन करून जातो. याला जिंकायला उपाय एकच आहे, मनाची सहनशक्ती वाढवणे. आणि सहनशक्ती वाढवण्याचा उपाय आहे रामभजन. रामभजन सुखकारी. याप्रमाणे हे सुखरूप राम आपल्याला ठेवतो. प्रपंचात कुठेही सुख नाही. पाऊस आला तरी सुख नाही, न आला तरी सुख नाही. सुख आपल्या विचारातच फक्त असतंय. हे सगळं नीट ठरवावं. आणि असं ठरवून जर आपण जगत राहिलो तर हा संसार आपला नेहमी तापदायक आहे म्हणून त्याला शत्रू म्हटलंय, तो जिंकावा. राम राम म्हणणाऱ्याची सहनशक्ती वाढत राहते. सहनशक्ती वाढली की जसा आहे प्रपंच तसाच आनंदी दिसतो. एक गोष्ट सांगते आणि थांबते. एक व्यापारी होता, काही वस्तू विकायचा. एका गावाहून दुसऱ्या गावी पण जायचा. ज्या वस्तू विकायच्या त्याचं गाठोडं बांधायचं, घोड्याला सहन होईल एवढं ओझं करायचं. घोड्यावर ते सामानाचं गाठोडं स्वतः बसायचं. दुसऱ्या गावी जायचं असेल, थोडा चारा घेऊन जावा लागायचं घोड्याला मध्ये. थोडंसं ओझं चाऱ्याचं, थोडं सामानाचं, थोडं आपलं, एवढं घोड्यावर लादायचं. घोडं घेऊन
बाहेरगावी व्यापाराला जायचं, कुठे 1 दिवस 2 दिवस राहायचं वस्तू संपेपर्यंत, कुठे एकाच दिवसात व्यापाराचं काम होऊन जायचं, संध्याकाळी परत पण यायचं. असा त्याचा तो व्यापार. एक दिवस एका गावी गेला. सामानाचं ओझं जास्त होतं म्हणून चारा सोबत नाही नेला. त्या गावातच चारा घेऊ आपण घोड्याकरता, चारा सोबत नाही नेला. पोचला त्या गावात, थोडी जागा पाहिली आपलं सामान विक्रीसाठी मांडायला, ते सगळं झालं. स्वतः शिदोरी सोबत घेतली होती, कुठेतरी बसून त्यांनी शिदोरी खाऊन घेतली. आपण घोडा उपाशी आहे तर घोड्याला चारा पाहिजे ना, आणला नाही आहे आपण. बाजारात जाऊ. बाजारात गेला चारा पाहायसाठी. चारा पुष्कळ होता पण सगळा कोरडा होता, वाळलेला चारा होता. आणि याच्या घोड्याला ओला हिरवा चारा खायची सवय होती. याच्या गावात मिळायचा तो, कधी सोबत नेलेला असायचा म्हणून जमायचं. पण या गावात आला तर सोबतही नेला नाही चारा, आणि त्या गावात कुठेही ओला हिरवा चाराच मिळेना. इकडच्या बाजारात पाहिलं नाही, तिकडच्या बाजारात पाहिलं नाही, इकडे पाहिलं नाही, शेजारच्या गावात जाऊन पाहिलं, त्या पंचक्रोशीत हिरवा चारा नाही. त्याने तो वाळलेला चारा आणला पिंगट रंगाचा. घोडं त्याच्याकडे पाहायचं आणि तोंड वर करायचं. चाऱ्याची एक काडी त्यांनी खाल्ली नाही. आजचा दिवस त्याचा उपाशी गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच चारा. घोडं दुसऱ्या दिवशी उपाशी आहे, घोडं तिसऱ्या दिवशी उपाशी आहे. वाळाचा चारा ते नाव खायचं नाही. आता कसं करायचं? 3 दिवस घोडं उपाशी. आपल्याला एवढं माल विकायसाठी आणखी 2-3 दिवस राहावं लागतंय. तोपर्यंत क्षीण होऊन जाईल, दुर्बळ होऊन पडेल, परतीला आपल्याला बसून जाताही येणार नाही. एवढं मोठं महागाचं घोडं मरून गेलं म्हणजे आपला व्यापार कसा? तो पुन्हा घोड्यासाठी चारा पाहायला हिंडतोय. चालला, त्याचा चेहरा उतरून गेला घोडं उपाशी आहे म्हणून. चाललाय रस्त्याने, समोरून एक माणूस आला. त्याने या व्यापाऱ्याकडे पाहिलं आणि म्हणतो, काय भाऊ, तुम्हाला काही त्रास होतोय का? तुम्हाला दुखणं आलंय का? तुमचा चेहरा काय इतका खराब दिसतोय? अनोळखी माणूस पण तो चौकशी करतो. मी चांगला आहे हो, मला काही दुखणं नाही आलं. माझा का त्रास आहे? मी व्यापारी इथे आलो, घोडं आहे बरोबर, इथे चारा घेऊन त्याला खाऊ घालू म्हटलं, नाही मिळत आहे. ते उपाशी 3 दिवस झाले म्हणून मला वाईट वाटतंय. चारा तर खूप आहे आमच्या गावात, तो सगळा वाळलेला चारा आहे. माझ्या घोड्याला हिरव्या चाऱ्याची सवय आहे. असं म्हणता का? ताजा हिरवा चारा इथे नाही मिळणार. आमच्या गावात हा चारा नाही. या भोवतालच्या कोणत्याच गावी तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला घोडं कसंही असेल त्याला तुमच्या गावी परत न्यावं लागेल, तरच चारा तुम्हाला देता येईल. मी धंदा करायला आलोय, एवढा मोठा माल घेऊन आलो, कसं व्यापारही नाही काही, चाऱ्याचं काय करू? तर तो भेटलेला त्या गावचा माणूस म्हणतो, थांबा, एक उपाय सांगतो तुम्हाला. मिळेल चारा? हो मिळेल मिळेल. एक उपाय सांगतो. सांगा, पटकन सांगा. चला माझ्याबरोबर. त्या गावकऱ्याने व्यापाऱ्याला सोबत नेलं. कुठं नेलं? चष्म्याच्या दुकानात नेलं.
काही चष्मेवाले जरा मोठ्या काचाचा मोठा चष्मा, किती मोठा पाहिजे आम्ही करून देतो 15-20 मिनिटात. काचा आहेत आमच्याकडे. घोड्याच्या मापाचा हिरव्या काचेचा चष्मा करून घेतला. व्यापारी भाऊ, आता हा चष्मा तुम्ही घोड्याला बांधा आणि त्याच्या पुढे हा सुकलेला चारा टाका. केलं तसं. आता घोडं चारा खायला लागलं आणि त्याला तो चारा आता हिरवा दिसतोय. गावात बदल केला नाही, स्वतःत बदल केला नाही, घोड्यात बदल केला नाही. चारा तोच, गाव तेच, परिस्थिती तीच, माणसं तेच, आणि उपाशी घोडा आता चारा खातोय. कशामुळे? ही सुखाची व्यवस्था कशामुळे झाली? दृष्टी बदलली. त्या दृष्टीला आता सगळं हिरवं आनंददायी दिसू लागलं. तोच चारा आता सुखाचा दिसतोय. म्हणून सज्जन हो, श्रोते हो, या प्रवचनमालेतून एवढंच आपण शिकायचं ठरवू. आपली विचाराची दृष्टी, दिशाच बदलावून घ्यायची. म्हणजे हा प्रपंच आपल्या वाट्याला जसा आलाय तसा सुखाचाच दिसेल. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. चरणी जगन्नाथ चित्त ठेले. आता रामभजनामध्ये एकदा आपली दृष्टी आपण सुशिक्षित करून घेतली की ते दुःखाचं काही उरायचंच नाही. सगळं हिरवगार, सगळं आनंददायी. आणि ही दृष्टी बदलण्यासाठी आपण काय करावं? श्रीराम जय राम जय जय राम म्हणावं. विचाराची ताकद आपली वाढते आणि हा विचार वाढला की फक्त कल्याण आहे, दुसरं काही नाही. एवढ्या चिंतनानंतर आपण आजच्या प्रवचनाला विश्रांती देऊ, थांबूया. पुन्हा उद्या आहेच. समर्थ उद्या आपल्याशी काय बोलतील ते उद्याच ऐकू आपण. या ठिकाणी थांबू. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु समर्थ श्री श्रीराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.